बऱ्याच वेळा काही स्त्रियांना ज्यांनी काही वर्षापूर्वी स्तनवृद्धी करता इम्प्लांट बसवून घेतला होता, तो आज त्यांना नको असतो. त्याला कारणं अनेक असतात, ते आपण पुढे पाहूया. परंतु हे जे इम्प्लांट अनेक वर्ष शरीरात होते, ते सुरक्षितपणे बाहेर काढणे, याबद्दल हा व्हिडिओ आहे. तो आपण पाहूया. भगिनींनो, मी डॉक्टर कृष्णा चौधरी, कॉस्मेटिक सर्जन, कॉस्मेटिक सर्जरी सेंटर, स्वातंत्र्य चौक, कर्वे रोड इथे प्रॅक्टिस करतो. माझा फोन नंबर आहे 9822058916 व माझी वेबसाईट आहे www.cosmeticsurgerypune.com. भगिनींनो, ब्रेस्ट इम्प्लांट जो अनेक वर्षापूर्वी बसवलेला आहे, तो सुरक्षितपणे काढणे याकरता आपण जुना जो व्रण असतो ब्रेस्टच्या खाली, त्याच्यातून भूल देऊन इम्प्लांट काढतो व परत ती कॅव्हिटी बंद करून टाकतो, टाके घेतो. इम्प्लांट काढण्याची अनेक कारणं असू शकतात. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे वेदना होणे किंवा कडकपणा होणे एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला, त्यातून पू किंवा पाणी येणे किंवा साईज कमी होणे एक बाजू, त्याचबरोबर ज्याला कॅप्स्युलर कॉन्ट्रॅक्चर म्हणतात, की इम्प्लांट जो बसवलेला आहे त्याच्याभोवती निसर्गाने एक आवरण तयार केलेले असते. ते अत्यंत पातळ असते, त्याचा त्रास जाणवत नाही. पण कधी कधी हे जाड होते, तो कडकपणा येतो, त्यामुळे पेनफुल होतं. अशा केसेसमध्ये सुद्धा इम्प्लांट काढावा लागतो. आणि बऱ्याच वेळा स्त्रियांना काहीतरी कृत्रिम आपल्या शरीरात आहे, ते नको असतं किंवा त्याची भीती वाटते किंवा त्यांना ॲलर्जी होईल असे वाटते किंवा एक सिकनेस मनामध्ये शरीरात सतत राहतो. त्याकरता सुद्धा बऱ्याचशा स्त्रिया हे काढून घेतात. इम्प्लांट काढून घेण्याकरता येणाऱ्या स्त्रियांची अनेक कारणं असतात. त्याच्यामध्ये काही व्यक्तींना खूप दुखते, दुखायला त्रास सुरू होतो, स्पर्श झाला तरी त्रास होतो किंवा कडकपणा येतो. कधी-कधी एक बाजूची साईज कमी होते किंवा वाढते. त्याचबरोबर पू यायला लागतो, दुखायला लागते, ताप यायला लागतो. अशा केसेसमध्ये इम्प्लांट तुरंत काढण्याची आवश्यकता भासते. त्याचबरोबर कधी-कधी इम्प्लांट रप्चर होतो, फाटतो. पर्टिक्युलरली सलाईन इम्प्लांट जे आधीचे होते, ते बऱ्याच वेळा रप्चर व्हायचे. सिलिकॉन इम्प्लांट जरी रप्चर झाला तरी धोका नसतो, ते तिथेच राहते त्यातले द्रव आणि तो त्याच पोझिशनमध्ये आपण काढू शकतो. नैसर्गिकरित्या इम्प्लांटच्या भोवती एक आवरण तयार होते, त्याला कॅप्सूल म्हणतो आपण. आणि हे कॅप्सूल अत्यंत पातळ झिळझिळीत असते, परंतु काही केसेसमध्ये ते खूप जाड होते आणि फायब्रोस होते, त्याच्यामुळे कडकपणा येतो आणि ब्रेस्टमध्ये दुखायला लागते. तर कॅप्स्युलर कॉन्ट्रॅक्चर असेल तर त्या केसमध्ये सुद्धा आपल्याला इम्प्लांट काढावं लागतं. पण सर्वात जास्त इम्प्लांट काढून घेण्याचं कारण मनामध्ये ह्यामुळे कॅन्सर होण्याची भीती असते किंवा ॲलर्जी होईल याची भीती असते आणि काही स्त्रियांना आपलं शरीर नैसर्गिकच असावं, त्याच्यात काही कृत्रिम गोष्ट असू नये असं वाटतं आणि त्याच्यामुळे त्या सारख्या कॉन्शियस असतात, नाराज असतात, तर त्या केसेसमध्ये सुद्धा आपण ते काढून टाकतो. दोन्ही ब्रेस्ट समान राहत नाही. एक बाजू कमी दिसायला लागते किंवा एक बाजू खूप मोठी होते. त्याचबरोबर एका बाजूला ब्रेस्टमध्ये दुखणे, लाल होणे, ताप येणे, पस फॉर्मेशन होणे, पाणी येणे, अशा जर गोष्टी होत असल्या तर इम्प्लांट काढावा लागतो. ज्याला आपण कॅप्स्युलर कॉन्ट्रॅक्शन म्हणतो, ती जर कंडिशन असेल
तर आपल्याला इम्प्लांट काढावा लागतो, कारण ते पेनफुल होतं आणि ह्याच्यात बेसिकली जेव्हा आपण इम्प्लांट बसवतो तर त्याच्यावर पातळ आवरण असतं. परंतु काही केसेसमध्ये ते खूप जाड होतं, कडक होतं, त्याच्यामुळे पेशंटला त्रास होतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या स्त्री पेशंटला नैसर्गिक दिसण्याची इच्छा असते. बॉडीमध्ये कुठलीही फॉरेन बॉडी नको आहे, सिलिकॉनचं मटेरियल नको आहे. तर अशा केसेसमध्ये सुद्धा काही त्रास शारीरिक नसताना देखील आपण मानसिक कारणाकरता हे काढून टाकतो. बेसिक आपण सर्व तपासण्या करतो. त्याचबरोबर मॅमोग्राफ सुद्धा करतो. त्याच्यामुळे आपल्याला ब्रेस्टच्या आत असलेला इम्प्लांट त्याची काय कंडिशन आहे हे कळतं व आजूबाजूचा जो टिश्यू आहे तो सुद्धा कुठल्या कंडिशनमध्ये आहे. त्याचबरोबर कॅप्सूल खूप जाड झाले आहे हे पण कळतं. आणि त्याच्यामुळे सुलभरित्या आपण इम्प्लांट शरीरातून काढू शकतो. किंचित भूल देऊन तसेच झोपेचे औषध इंजेक्शन देऊन आपण सेडेट झालेल्या पेशंटमध्ये जिथे ऑलरेडी इन्सिजन मार्क आहे ब्रेस्टच्या खालच्या बाजूला त्याच्याद्वारे आपण ते इम्प्लांट बाहेर काढतो. तसेच त्याच्याबरोबर गरज असल्यास कॅप्सूलचा सुद्धा भाग समोरचा भाग तो काढतो. प्रायमरीली आपण ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी करतो ती स्तनवृद्धी करता करतो, स्तनांचा आकार वाढवण्याकरता करतो. पण त्याचबरोबर अनेक वर्ष तिथे इम्प्लांट असल्यामुळे वरची त्वचा सुद्धा प्रसरण पावते व एक्स्ट्रा त्वचा निर्माण होते. आणि ह्याचा प्रॉब्लेम असा येतो की जेव्हा आपण पेशंटला इम्प्लांट काढून पाहिजे असतो आणि काढतो तर ती जागा एकदम रिकामी होते, ती पॉकेट रिकामी होते आणि त्याचबरोबर वरची स्किन सुद्धा उघडते, रिंकल्स येतात. आणि हे बऱ्याच वेळा स्त्रियांना आवडत नाही. म्हणून आधी चर्चा करून आपण इम्प्लांट काढण्याच्या सोबत ब्रेस्ट लिफ्ट सुद्धा करू शकतो. शस्त्रक्रियेला 1.5 ते 2 तास लागतात. त्यानंतर 2 तास पेशंट आराम करतो आणि घरी जाऊ शकतो. 48 तासांनी ब्रेस्टमध्ये आपण एक बारीक ट्यूब बसवली असते ती काढावी लागते. तसेच वरचे ड्रेसिंग बदलतो. यानंतर सर्वसाधारणपणे पेशंटला कुठलीही वैद्यकीय ट्रीटमेंटची गरज लागत नाही. जे टाके घेतलेले आहेत ते आपोआप गळून जातात आणि हिलिंग हळूहळू होत राहतं पुढील 2-3 महिन्यात. आणि पुढे चालून जर तुम्हाला त्याच्यात ब्रेस्टमध्ये फॅट ग्राफ्टिंग करायची असेल किंवा लिफ्टिंग करायचं असेल तर एक साधारण 3 ते 6 महिन्यांनी हे करू शकता. डॉक्टरांबरोबर कन्सल्टेशन अत्यंत महत्वाचे आहे. तुमच्या इंडिव्हिज्युअल केसमध्ये काय शक्य आहे आणि नाही आणि तुमच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेणे सर्जनला खूप महत्वाचे आहे. त्यासाठी योग्य पर्याय निवडणे महत्वाचे आहे.